हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र आहे। त्या ठिकाणी सकाळी 7:14 भूकंपाचा धक्का बसलाय। यासोबतच अकोला जिल्ह्यातील बाळापूर व शहरातील जुने शहर भागात या भूकंपाच्या धक्क्याचे सौम्य धक्के जाणवले आहे। मात्र यात कोणतेही नुकसान किंवा आपत्ती झाली नाही अशी माहिती अकोला आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे। आज सकाळी 7:14 नॅशनल सेस्मोग्राफ जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून प्राप्त माहितीनुसार 7:14 हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा या ठिकाणी एक भूकंपाचं केंद्र आहे। त्या ठिकाणी भूकंपाचा 4.5 रिश्टर स्केलवर नोंदलेला असा धक्का बसला असून त्याचे सौम्य धक्के अकोला जिल्ह्यात सुद्धा जाणवले आहेत। अकोला शहरातील जुने शहराचा काही भाग आणि बाळापूर तालुक्यातील काही गावामध्ये याचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले आणि बाळापूर तहसीलदार साहेब यांनी सुद्धा याबद्दलची माहिती दिलेली आहे। परंतु या माध्यमातून असे कोणतेही नुकसान किंवा कोणतीही आपत्ती अकोला जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत उद्भवलेली नाही। नमस्कार, मी मोहन विश्वनाथ मानकर, राहणार गोडबोले प्लॉट, दापकी रोड, अकोला। आज दिनांक 9 सकाळी 7:15 सकाळी सौम्य असे धक्के लागले, पण असं वाटलं नाही की बा ते भूकंपाचे धक्के असतील म्हणून। पण जेव्हा मराठवाडा, हिंगोली, वाशिम इकडून बातम्या आल्या की बा या ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के लागले, तेव्हा असं वाटलं की बा आपल्याला जे धक्के लागले सकाळचे भूकंपाचेच असू शकतात। म्हणून मी थोडंसं व्हॉट्सअपवर इकडे तिकडे मेसेज वाचले, तर तेव्हा असं समजलं की आजूबाजू रेणुका नगर, दापकी रोड, गोडबोले प्लॉट इथे पण सौम्य नागरिकांना थोडे भूकंपाचे झटके लागलेले आहेत।